काशीखंड अध्याय 43. गणेशाय नमः. आता सावधान जी समाधीशा, शिवासी काशी वियोग कैसा, ते कथा निरूपू महाराष्ट्र भाषा, जन उद्धारिणी जे. शिव भवानी संवाद निर्मित, तरी ते संस्कृत ऋषी भाषित. आता जाणा परोपकारासी प्राकृत, सांगो वहिले. अगस्ती वदे शिव तरंगा, हे सर्व जना आणिले उपयोगा. जैसा मळ घेऊनी गंगा सिंधुसी मिळे, तरी हे कथा त्रिभुवन तारक, तुम्हा सुचेल परोपकारक. मंदराचलासी असता त्र्यंबक, कैसा वियोग जाहला. हे अगस्ती प्रश्नी षडाननासी, शंकर राहिला मंदराचलासी. ब्रह्मा विष्णू आदी सर्व देवांसी कैसा राहिला. मग काशीमध्ये दिवदास राजा, पुण्य प्रवर्तक पाडी प्रजा. घरोघरी उभविल्या ध्वजा, पुण्य प्रतापाच्या. स्वामी म्हणेगा अगस्ती मुनी, तो धर्मराज करीतसे मेदिनी. आपणची वरुण होऊनी, पृथ्वी केली पूर्ण जळे. राज्यामध्ये नाही दोषांकुर, अवघे एक पत्नीव्रती नर. पतिव्रता सुंदरी निरंतर, स्वामी भक्तिनी. सर्व जणांसी त्रिकाळ स्नान, अविमुक्तेश्वरी स्नपन ध्यान. मग दिवदासाचे दर्शन, घेती सर्वजण ते. सर्वजण येती राया नमस्कारा, मग प्रवर्तती ग्रह व्यापारा. भक्ती दानेवी नदीन करा, जाऊ न देती अस्तासी. थोर संतोष झाला पृथ्वी जणांसी, दरिद्र व्यथा नाही कोणासी. चतुर्वर्ण आपुले नीतीसी, नेनती आन मार्ग. त्यासी पापाची नसे भय शंका, अवघे पुण्याचे सामर्थ्य लोका. घरोघरी महावेद ध्वनिका, षटकर्मी ब्राह्मण. स्वर्गी एकची कुबेर भांडारी, या राज्यांत कुबेर घरोघरी. स्वर्गी एकची अमरपुरी, मोपित असे तेथे एकची इंद्र वज्रधारी. या राज्यामध्ये इंद्र घरोघरी. अवघी नगरे जी पृथ्वीवरी, ती अमरपुरी समान. स्वर्गीची या देवांगणा मोपिता, या राज्यामध्ये अवघ्या पतिव्रता. महादेवांगणा पुण्यलता, गृही गृही. स्वर्गी एकची हरिकांता लक्ष्मी, या राज्यामध्ये लक्ष्मी धामी धामी. एकची चंद्र होता योमी, येथे ग्रामोग्रामी चंद्र. स्वर्गी जो इंद्राचा ऐरावत, तो मोपिता एक चतुर्दंत. या राज्यांत महाद्भूत ऐरावर घरोघरी. सप्तमुखी उच्चे स्रवा तुरंग, जो अवघा श्वेतवर्ण श्याम. ऐसिया नाही संख्याने दिवदास राज्यामध्ये. स्वर्गी एकची विधाता, तो चतुरानन सृष्टी करता. दिवोदासाचे राष्ट्री पाहता, अवघे ब्रह्मे सृष्टी करे. स्वर्गी अमरावती वाचुनी, कल्पतरू नाही आणि भुवनी. दिवोदास राज्याचे मेदिनी, संख्या नाही कल्पद्रुमा. स्वामी म्हणेगा ऋषी कुंभजा, ऐसा तो रिपुंजय पृथ्वीचा राजा. सुखेची पाडी पुत्रवत प्रजा, 21 विश्वे धर्म. परी देवते विपत्तीने पिडिले, काशी विरहित थोर आंदोळले. मग अमरनाथ काय केले, गुरुदेवासी बोलत. सहस्राक्ष वदेजी बृहस्पती, रिपुंजयासी देखिजे पूर्ण विपत्ती. ऐसी की जे उपाय युक्ती, गुरुदेवा तुम्ही. गुरु म्हणे जी देवाधीसा, राजा विपत्ती पावे कैसा. जो सर्व जणांचे इच्छे ऐसा होऊन निवर्ते. गुरु म्हणे सहस्राक्षा अवधारी, ब्रह्मचर्ये वर्तती ब्रह्मचारी. ब्राह्मण वेद ध्वनी घरोघरी, महापंडित पै. क्षत्रिय तरी शक्ती पौढीवत, कोणीची नसती अशक्त. त्याचिया राष्ट्री पितृभक्त, पुत्र बहुत असती. स्त्रिया तरी स्वामी भक्तिनी, अहोरात्र तत्पर स्वामी चरणी. दाते विमुख नाही गादाणी, पृथ्वी मंडळी. राजा लोकपाळ शुद्ध मंत्री, वैश्य तरी पूर्ण अग्निहोत्री. शूद्र तरी भजती सत्पात्री, वैश्वदेव उपासनी. राजा तरी वर्ते सर्वजण विचारे, उंच मिरवत ग्रह मंदिरे. तेथे वापी कूप तडागनिरे, बहुसाल पृथ्वीवरी. सर्वे गजती महासरिता, यौवन गर्वित पतिव्रता. मंदे तरी भद्र जाती गर्जता, क्रमिताती सर्व काळ. तेथे थोर संग्रह होता पुण्याचा, देशी दुष्काळ दरिद्र पापांचा. सद्बुद्धी शास्त्र श्रवणाचा, बहुसाक्षेप पै. सर्वजण वर्तती निर्वैरी, कलह नाही कोणा घरी.
त्याच्या राज्यांत यमपुरी उद्ध्वस्त झाली. काशीपुरी तरी पूर्ण धर्म राजदास्य करीतसे यम. त्यासी न सुचे मृत्यू जन्म काशी जंतूचा पै. पृथ्वी जंतू झाले यमागोचर मग कैसा काशी जंतूचा स्मर. तेथींचे भूतवाक्य निरंतर ऐके शिव जाणे. एका वाचुनी त्रिपुरारी कवनने नवे हे काशीपुरी. जैसे पद्मिनी पत्र जळावरी तैसी अलिप्त हे पृथ्वीसी. म्हणून यम तो पृथ्वीचेची जाणे काशी जंतूचे भविष्य नेणे. विशेष दिवोदासाचे करणे धर्मराज्य तेथे. अष्टोत्तर शतव्याधी अपारा त्या गेलिया क्षीरसागरा. सप्तद्वीपवती मध्ये थारा नाही कोठे तयांसी. ज्याचा अधीश अधर्माणाचार त्याचा दिवोदासे केला प्रहार. जैसा स्वामी पडिलिया किंकर पावे उत्तर दशा. म्हणून या शत्रुते आरोग्यता त्याचीची प्रवृत्ती पृथ्वी पाहता. म्हणून विपत्ती न चल आता अमराधीशा. ऐसी बृहस्पतीची प्रत्युत्तरे परिसिली त्या अमरेश्वरे. मग विचारिले वर्ज धरे कृषाणुसी काय. अमरेश म्हणे गा हुताशना रिपुंजये प्रहारिले देवगणा. तरी तुझी मूर्ती महायज्ञा का ठेवली पृथ्वीमध्ये. तरी परियेसी गा महाहुता येणे परभविले देवा समजता. आता तू जर हवया स्वता काय कारण. तरी तुझी मूर्ती आणि ग वेगेसी ऐसे अमरेश वदे वन्हीसी. मग जाणवे रिपुंजयासी चालविता राज्य. मग दिवोदासाचे राज्याहून पृथ्वी व्यापक होता यज्ञ. मग तो केला आकर्षण गेला अमरलोकासी. जैसी जळ यंत्रांची माळा घटिका पर्जन्य होती सकळा. मग ते समस्तांची जे कळा आकर्षी सूत्रधारी. की जैसी त्या पाणी यंत्राची द्वारे वरील निरोधी ताण गळतीये रे. तैसी कळा निरोधोनी वैश्वानरे नेला वन्ही. मग अग्निवीन पृथ्वीचे लोक राहिले सर्व जणांचे पाक. ग्रामोग्रामी जे यज्ञकारक मंद झाले हविता. राहिले वैश्वदेव उपासून धूप दीपादे जे पूजन. ऐसे अग्निविरहित जाण पीडले बहु प्रकारे. तव रायाचे अधिकारी पाकशाळी ते प्रार्थू गेले राया जवळी. म्हणती राया गृहमंडळी झाला असे चमत्कार. राया कृषाणू झाला द्रष्ट आता अन्नपाकाचे बहु कष्ट. आता अग्निहोत्रिया बहु कष्ट राहिली यज्ञ काये. ते वैश्वदेव पूजिल्या विन सर्वथान स्वीकारिती अन्न. इतुके समयी पृथ्वी जन आले रायापाशी. मग त्या सर्व लोकी राजवंदिला म्हणती कृषाणू अदृश्य झाला. नेनो तुमची या प्रतापासी भ्याला मार्ग क्रमिला तेने. मग तो सर्व जणांचा संवाद परिसोनी राजा वदता झाला शब्द. हुताशना विरहित खेद झाला तुम्हासी. तुम्ही सर्वजण माझे आभारी. तुम्हासी विपत्ती होय राष्ट्री. तरी मी राजा पृथ्वीवरी धिक्क जीवित्व माझे. माझ्या राष्ट्री भृतंजन ते केवी होती अनिका आधीन. मज वाचोनी अनिक देवस्मरण तरी मी राजाधिक. जोपर्यंत माझे राज्य मेदिनी तव सर्व लोक माझेची उपासनी. अनिक देवस्मरती मज वाचुनी तरी वृथा राज्य. सर्व जणांचे जे मनोरथ ते सफळ करावया मी समर्थ. यांचा थोर स्वामी यथार्थ तो मीची जाणपा. मज सांडोनी माझी प्रजा करीती अनेक देवांची पूजा. तरी मी कायसा त्यांचा राजा न पूर्वी मनोरथ त्यांचे. मज राज्य दिदले विरिंचीने माझे आभारी सर्वजण. तरी मी राज्य कवनाच्या आश्रयाने अंगीकारिले नाही. सप्तद्वीपवतीचा अधिकारी कवन नसावा दूजा पृथ्वीवरी. त्या वैश्वानरे क्रमिले तरी कवनाचे काय गेले. राहिली जी यागहवणे धूपदीप वैश्वदेव देवतार्चन. आता क्षुधेने पीडितील देवगणे याग भागे विन. तीही आपणा आपण केली गा व्यथा विपत्ती प्रार्थिली गा सर्वथा. हे स्मरेची अमरनाथा जे पीडा कवनासी. षण्मुख म्हणे गा कुंभजा मग छत्रात्रळी
उभा राहिला राजा, स्वभावे प्रबोधिता झाला, प्रजा लोक पाळतो. तुम्ही पहुडारे आपुले स्थानी, दृढव्रत असावे अंतकरणी. जव गृहासी जाल तव वनी, प्रकट करीन तुम्हासी. मग राये पृथ्वी जन पहुडविले, राजा मंत्रियासी काय बोले. ते कवन देव राहिले, त्यांसी आज्ञा कीजे वेगी. अमर लोकासी गेला वनी, तरी येथे न राहिजे कोणी. कवनाचे प्रतापे मेदिनी, अंगीकारिली नाही. माझिया राज्यामध्ये शीतकर, प्रकाश करी हा अत्री कुमर. तरी त्याजविन आमुचा राज्य व्यवहार राहिला नाही. सर्व देव गेले स्वर्गासी, आणि येथे राहिला काहारा शशी. त्यासी माझी आज्ञा कीजे वेगेसी, जावे राज्या बाहेरी. आणि कत कश्यपाचा कुमार, व्रथाची का राहिला समीर. जैसा दृश्य झाला वैश्वानर, तैसेची क्रीमजे तेने. आणिक जो कर्दमाचा नंदन, कासया वृष्टी करीतो वरुण. या विरहित काय पृथ्वीचे जन, पीडले माझे. याचे आम्हासी नाही गा कारण, जैसा गेला तो हुताशण. त्याची परी जाईजे आपण, न कीजे विलंब. आणि कहा आमुचा पूर्वज, जो सहस्र किरण दिव्य तेज. तो आम्हा श्रेष्ठ कश्यपात्मज, सविता प्रसिद्ध जो. तो असो नसो पृथ्वीसी, हा द्वैत भाव नाही मानसी. हा गेला तरी जाणवेल निशी, विध्वंसावया. ऐसा तो अनंगम मोहिती कांत. दिवोदास मंत्रियासी वदत, याही न राहिजे राज्यंत. ऐसी माझी आज्ञा असे. मग शशी आणि समीर, वरुण आणि तो वैश्वानर, त्याही क्रमिला गिरीवर मंदरा चढतो. मग तो राजा पृथ्वी जनांसी, आपणची अग्नी झाला देशोदेशी. आपणची वरुण सर्व जनांसी, करीतसे वृष्टी. मग आपणची पवन जाहला राजा, जे जे मनोरथ इच्छी प्रजा. तैसेची सर्व जनांची आकाजा, करिता करिता जाहला दिवोदास. जेव्हा लोक इच्छिती पवन, ते समय प्रकट होय आपण. इच्छे सारीसाची ओळंघोण, पृथ्वी करीतसे संतुष्ट. ऐसा तो रिपुंजय चक्रवर्ती, सुखे प्रजा पाळीतसे क्षिती. पराभविले अष्टही दिक्पती, आपणची सर्व होय. ऐसा देखुनी तयाचा उत्कर्ष, दिक्पतीसी न वाटे संतोष. अति खेदाते पावला अमरेश, बरवे काही न वाटे. मग देवगुरुसी विचारिती, आता कैसे कीजे वाचस्पती. सर्व देवांची हरिली क्षिती शक्ती, ऐकले एकलेनी देवदासे. मग बृहस्पती म्हणे वज्रधरासी, आता तुम्ही पाचारावे यमासी. चतुर्दश कोटी दळ तयासी, तो भविष्य जाणे पृथ्वीचे. त्यासी आहे शिवाचा वरदहस्त, मृत्युलोकी व्यापक असती त्याचे दूत. म्हणून तो चहू खानींचे जंत, जाणत असे पाप पुण्य. हे मानले जी वज्रधरा, मग पाचारिले सूर्यकुमार. तो चतुर्दश कोटी परिवारा, सह वर्तमान पातला. मग त्यासी प्रश्नी अमरेश, मृत्युलोकी राजा दिवोदास. तो सप्तद्वीपवतीचा अधीश, सूर्यवंशीचा राजा. तुम्ही जाणतसा शुभाशुभ कर्म, जो मृत्युलोकींचा दुरित अधर्म. तरी एकादे पहावे छिद्रवर्म दिवोदासाचे. धर्म म्हणे जी सहस्रनयना, आमुचे हेर गेले होते मृत्युभुवना. हे तुम्हा न पूसता विचारणा, देखिली होती आम्ही. मग अमरेशा देखतचीत वृत्तांत, पुसे भृत्यजनांसी वृत्तांत. जे मृत्युलोकींची व्यवस्था मात, कैसी देखिली तुम्ही. यानंतर अधर्म अनाचार बोलती, तो महा पौढीवंत भूपती. भरोनी उरली त्याची शक्ती पृथ्वी मंडळी. जो शुभाशुभ वृत्तांत पृथ्वीसी, तो निरूपिला असे चित्रगुप्तासी. आम्ही बद्ध झालो जी वाचेसी, देवदास आचरणे. चित्रगुप्त म्हणे वज्रधरा, तो सूर्यवंशी राजा महाशूर खरा. त्याने आपले शक्ती वसुंधरा राखिली असे. तेने सद्बुद्धीने केला मारू, पराभविला अनाचारू. अधर्मासी भेदिला महाशरू, पतिव्रतपणाचा.
तव गर्व म्हणे जी वज्रपाळा, आम्ही गेलो होतो क्षितितळा, तेथे युद्ध केले तीव्रतावळा, भजविले त्यांचेनी दृढ व्रते दवडीला अभिलाष, मग सहस्र हानींसी कैसा प्रवेश, कामदंभासी केला थोर नाश, ब्रह्मचार्याही गृही गृही मोक्ष लक्ष्मीच रहिवास, तेथे केवी रहिवास दुर्दशेस, अग्निहोत्रियाने केला वळंघास, महापापांसी गृही गृही असती कुबेर, तेथे कैचे दरिद्राचे घर, महादाने केला जी संहार सर्व व्याधींचा, तेथे शांती क्षमा प्रताप पर्वत, त्याही तृष्णा कल्पनेसी केला घात, सर्व ज्वरांसी केला निपात, जप तप अनुष्ठाने ज्ञाने पळविली आशा मनीषा, शास्त्र श्रवणी पूर्ण भरवसा, तेने परभविले 10 वळसा, यमदूतांते ऐसा सर्वा घटी व्यापक राजा, सुखे पाळीतसे सकळ प्रजा, षण्मुख म्हणे या कुंभया, देवांसी उद्वेग थोर झाला, ऐसी जे जे व्यवस्था वसुमतीसी, चित्रगुप्ती निरूपिली सहस्राक्षासी, तेथे अधर्म छिद्रे कवणासी न दिसे अमरेशा, तव अगस्ती वदेजी शिवदासा, तू म जाणा थाची पूर्ण ईशा, जेने पराभवे जन्मांतर दुर्दशा, ते कथा निरूपा मज, येथोनी पूर्वार्धाची योग्यता संपूर्ण झाली जी श्रोता, आता जे पुराण रस बीज तत्वता, ते कथा परिसावी, पूर्वार्ध जैसा पौर्णिमेचा शशी, पश्चिमे अस्त होय पूर्ण पियुषी, सवेची उदय पूर्वीसी प्रसिद्ध मूर्ती तो, पूर्वार्ध कथा 64 सुवर्णे, वरी जडिली ती उत्तरार्ध कथारत्ने, नाना जाती मिरवली अलंकार भूषणे, श्रोतया श्रवणी की मिष्टान्न भक्षिता पयमापाका, त्यावरी घृत शर्करा पत्रशाका, तैसा पूर्वार्ध परिसोणी परीक्षका, की जे उत्तरार्ध श्रवण, तरी श्रोता व्यासवाणी जे शब्द, ते उघड निरूपू महाराष्ट्र शब्द, जेने सर्वजण परिस्थिती संवाद परोपकाराचा, शिवदास गोमा म्हणे श्रोता महागुणग्राहिक पूर्ण भरिता, शास्त्र श्रवणार्थी चित्ता अर्पिजे श्रवण, इति श्री स्कंद पुराणे काशीखंडे देवदास चरिते इंद्रपरिता पवर्णन नाम 43 श्री सांब सदाशिवार्पणमस्तु, शुभं भवतु श्रीरस्तु, इति पूर्वार्ध समाप्तम, इति 43 समाप्त।